सन्माननीय राजेंद्र भोवर साहेब यांच्या आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक प्रयत्नांनी स्पर्धा आज संपन्न होत आहे। सह्याद्री चषक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीतील सह्याद्री दऱ्याखोऱ्यांचा झाडा झुडपांचा नागमोडी वनांचा नयनरम्य रस्ता खरोखर आपल्या गावामध्ये एक दरीखोऱ्यात नागमोडी वनांच्या या घंटा जंगलामध्ये वसले असताना या आपण खेड्यागावातून आपण एकत्र येऊन आपल्या गावासाठी आपल्या वाड्यासाठी आपण एकत्र केलं असतो। खरोखर आपण एका गावातील एका वाड्यातील स्पर्धक आपण एकमेकांसमोर स्पर्धी विपक्ष म्हणून उभं राहतो, पण ही स्पर्धा केवळ ही प्रतिस्पर्धा या मैदानापुरतं मर्यादित ठेवून एक मैत्री म्हणून ही स्पर्धा कधी स्पर्धा जो संघ जिंकल कोणताही संघाला कोणता संघ जिंकेल, पण ही स्पर्धेचा विजय होईल, या सह्याद्री चषकाचा विजय होईल, या खेळाचा विजय होईल। कोण संघ जिंकला कोण संघ हारला याकडे लक्ष देऊ नका। स्पर्धेत जो विजय होईल तो या सह्याद्री चषक 2022 या स्पर्धेचा नक्कीच विजय होईल आणि या खेळाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साधणे या उद्दिष्ट नक्कीच आपण ठेवा आणि यापुढे अशा स्पर्धा लाख मोठ्या स्पर्धा आपण आयोजित करावेत। यानंतरचा पुढील सामना चालू असला सामना सौनस रांगडेवाडी विपक्ष सौनस सडेवाडी। प्रथम फलंदाजी करताना रांगलेवाडी संघाचे सलामी फलंदाज मात्र मैदानात दाखल, खेळपट्टीवरती दाखल। स्ट्राईकला आहे तो अविनाश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रवी। सर्वांनी मैदानाच्या बाहेर बसायचं आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे, प्लीज सर्वांनी मैदानाच्या बाहेर बसायचं आहे। इथे चेंडू जातोय मैदानाला गुदगुळ्या करा, सीमारेषा पार जाईल का चेंडू? तत्पूर्वी मात्र 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत। 2 धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल। अविनाश आणि सलामी फलंदाज आहे रवी आणि 2 धावेने मात्र आपला खाता ओपन केला। अविनाशने सुंदर असा गलीमध्ये ढकललेला चेंडू आणि 2 धाव मात्र त्या चेंडूवरती मिळत 2 धावेने आपला खाता ओपन केला, स्वतःच वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा, आणि 2 धावा लागल्यात फलकावरती। सुंदर रणनीती सुंदर गणिमी कावा पाहायला मिळतंय। अविनाश नावामध्येच नाश आहे, हा नाश गोलंदाजाचा करेल का, तुटून पडेल का अविनाश गोलंदाजावरती? आणि प्रथम गोलंदाज घेऊन येतोय तो आहे रुपेश। रुपेश आपलं रूप धारण करेल का? काहीसा संयमी फलंदाज इथे ढकलून काढले चेंडू, पण 1 धाव मात्र नक्की मिळेल। 1 धाव मग खात्यामध्ये मात्र लागतील आणि 1 धाव जोडली जाते धाव फलकावरती। 1 धावने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या झाली 3। 2 चेंडू 3 धावा। सुंदर अशी रणनीती पाहायला मिळते। क्षेत्ररक्षक आणि फलंदाज यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर हा गणिमी कावा पाहायला मिळतं। रणसंग्राम तुंब युद्ध पाहायला मिळतंय। अविनाश तितक्या जोमाने फलंदाजी करण्याचा इरादा असेल का? हा आक्रमक पवित्रा घेईल काय? कारण दोन्ही चेंडू संयमाने खेळून ढकलून काढले। या 2 चेंडूवरती मात्र 3 धावा धावफलकावरती सुंदर मारण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा हा चेंडू मात्र 1 धाव मात्र समाधान मानावं लागेल। सुंदर हा सजवलेला मात्र क्षेत्ररक्षण, एक खेळाडू आहे, 2 खेळाडू आहेत, 2 खेळाडूंना बाद करण्याचा 11 खेळाडू मात्र मैदानात तुटून पडतात। त्याच पद्धतीने हा सजवलेला नजराना क्षेत्ररक्षणाचा हा नजराना पाहायला मिळतोय। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला सौनस सडेवाडी संघाकडून, सडेवाडी संघाकडून। पुन्हा एकदा गोलंदाज लाईन मार्कवरती लेग साईडला ढकललेला चेंडू हलक्या हाताने, मात्र 1 धाव मात्र नक्की मिळेल। क्या बात आहे, पॉवर प्लेचा हा जरी षटक असला तरी संयमाने फलंदाजी करताना पाहायला मिळतंय आपल्याला रांगडेवाडी संघ। सुंदर असं रणनीती सुंदर गणिमी कावा पाहायला मिळते। हीच रणनीती फार महत्वाची असते, हाही समजदारीचा खेळ फार महत्वाचा असतो आणि सलामी फलंदाज तीच रणनीती आपल्या कर्णधाराच्या माध्यमातून घेऊन आलेले आहेत। आपल्या वाडीसाठी आपल्या गावासाठी हा खेळ करतायत, सादर करतायत। पुन्हा गोलंदाजी मार्कवरती हा रुपेश आपला रूप धारण करेल का? मात्र सुंदर असं निर्धाव चेंडूची सांगता करताय, सरळ जात आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि सुंदर चेंडूची सांगता करतोय हा रुपेश। आणि चेंडू झालेत मात्र 5 चेंडू 5 धावा। सुंदर असं रणनीती पाहायला मिळते आपल्याला रुपेशच्या माध्यमातून। काहीसा छोटासा रणपाय पंचांना इथे क्रॉस करतोय, चेंडू फेकलाय अविनाशला, काहीसा समजत नाहीये, काखू टप्प्याचा चेंडू उंच रवींद्रला काहीसा समजलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागली आहेत 5 बिनबाद 5।
वैयक्तिक गोळातील पहिलं आणि सांगावून दुसऱ्या जगात रुपेश स्ट्राईकला आहेत ते. स्ट्राईकला आहेत ते अविनाश. नॉन स्ट्राईकला आहेत ते रुपेश. रुपेश टू अविनाशचा मारा असेल. वैयक्तिक गोळातील पहिला सांगावून दुसऱ्या जगडून नॉन स्ट्राईकला रवींद्र. रुपेश टू अविनाशाचा मारा असेल. पुढील चेंडू आणि किपरच्या उंचावून मारल्या चेंडू. एक धावसंख्या चेंडूची उचलक पैक होईपर्यंत सहजरित्या एक धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 6. थोडासा संत गतीने चालू असलेला सामना या दिवानगरीच्या उसगर या मैदानामध्ये सह्याद्री 2022 या स्पर्धेचा तिसरा सामना. सौनस रांगरेवाडी विपक्ष सौनस सडेवाली. रुपेश टू रवींद्र असा मारेल. पुढील चेंडू रुपेश यांचा रवींद्र यांसाठी. लोंगाचे मारल्या चेंडू एक धावसंख्या पूर्ण. सुरक्षित रक्षण आणि या चेंडूची उचल होईपर्यंत सहजरित्या एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पुढे सरकवते. धावसंख्या होते 7. सुरेख गोलंदाजी करते रुपेश. केवळ एक धाव देत जाते रुपेश. रुपेश टू अविनाश मारेल. पुढील चेंडू सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू सांगता झाली. या धावसंख्या पोहोचते बिनबाद 7. थोडा सुरेख गोलंदाजी रुपेश यांच्या रूपाने आपल्या संघासाठी सौनस सडू या संघाकडून वैयक्तिक गोळातील पहिल्याच संघ दुसरे गेले ते रुपेश. रुपेश तो अविनाशाचा मारा असेल. पुढील चेंडू रुपेश यांचा अविनाश यांच्यासाठी. लेग थोडा हलक्या तरी मारले चेंडू. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण आणि चेंडूचे शतरक्षण होईपर्यंत 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. आणि या धावसंख्या पूर्ण धावसंख्ये बदल होते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 9. स्ट्राईकला येते अविनाश. नॉन स्ट्राईकला येते रवींद्र. रुपेश टू अविनाशाचा मारा असेल. सौनस रांगरेवाडी विपक्ष सौनस सडेवाडी या दोन्ही संघामध्ये चालू असलेला तिसरा सामना. या स्पर्धेतील तिसरा सामना. रुपेश टू अविनाशाचा मारा असेल. सुरेख हलक्यात मारले चेंडू. ऑफच्या दिशेने मारले चेंडू. एक धावसंख्या पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण आणि या धावसंख्ये बदल धावसंख्या पोहोचते बिनबाद 10. या षटकातील दुसऱ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक होता. संघाची धावसंख्या पोहोचते 10. स्ट्राईकला येते रवींद्र. रुपेश टू रवींद्र असा मारा असेल. सह्याद्री चषक 2022 या स्पर्धेचा तिसरा सामना. सौनस सडेवाडी विपक्ष सौनस रांगरेवाडी. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू सांगता होते आणि पंच इशारा करता है दुसऱ्या षटकाची समाप्ती. आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्या पोहोचते बिनबाद 10. सह्याद्रिया चषकाचा गाजणार क्रिकेट महासंग्राम. 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 धन्यवाद डीजे. संदीप शिगवण साहेब तसेच बरियन शिगवण साहेब यांचे उपस्थित लावले आहेत. सह्याद्री चषक 2022 या स्पर्धेच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत. आपले शब्द सुनवाने स्वागत करतो. या स्पर्धेतील या सामन्यातील वैयक्तिक गोळातील पहिल्या संघाकडून तिसऱ्या चेंडू राकेश राजेश. गोलंदाजी मार्गावरती येतोय तर राजेश तिसरं एक निर्णायक आणि आव्हानात्मक षटक घेऊन येते. राजेश आपला राज मिळेल का या खेळपट्टीवरती. सुंदर इसक चेंडू फेकलाय पण काहीसा पंचांच्या इशा दोन्ही हात समांतर आणि अवांतर धावेमध्ये मात्र भर पडते. आणि अवांतर धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. तुम्हाला धावफलकाकडे घेऊन जातो. धावसंख्या झालेली आहे 11. बिनबाद 11. सुंदर असा सलामी फलंदाजी करताना संयमी फलंदाजी. सुंदर मारण्याचा प्रयत्न होता काहीसा. पुन्हा एकदा खराब चेंडूचा नजराणा पाहायला मिळतं इकडे आपल्याला गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. मी म्हटलं की काहीसं इथे त्यांचा टप्पा चुकतोय. काहीसं एसटीच्या बाहेर जाताना चेंडू लाईन मार्कच्या बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळते. राजेचा पुन्हा सज्ज आहे तो. राजे चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा अवांतरवरती अवांतर म्हटल्यानंतर हे बोनस म्हटल्यानंतर आपल्या लाईफमध्ये मिळालेला एक गुण. हे गुण फार महत्त्वाचे असतात. ही धाव फार महत्त्वाची असते. एक धाव फार महत्त्वाची असते.
जर तुम्हाला एका धावेची किंमत जो संघ समान धाव संख्या असताना नाणेफेकीचा कौल ज्याच्या बाजूने जातो त्याला त्याचं किंमत विचारा. तसाच एक धावेची सुद्धा इथे मोठा फटका होऊ शकतं, पण काहीसा इथे थांबलाय तो गोलंदाज राजेश. रिक्स घेतली नाही थ्रो फेकायची, आउट करण्याची, नेम धरायची रिक्स घेतली नाही, पण मात्र एक धाव मात्र चोरटी घेतली. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 14, बिनबाद 14. सुंदर अशी रणनीती पाहायला मिळते अविनाश आणि रवीच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईकला येतो अभि आणि स्ट्राईकला येतो रवी. सुंदर मारण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. इथे गोलंदाजी मध्ये मात्र परिवर्तन, गतीमध्ये मात्र परिवर्तन पाहायला मिळते. हे परिवर्तन फार महत्वाचं आहे. संमिश्र गोलंदाजी टेनिस क्रिकेटमध्ये संमिश्र गोलंदाजी फार महत्वाची. ती गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून. आता कुठे सूर गवसलाय राजेशला असं वाटतंय, कारण पहिले 3 चेंडू मात्र अवांतर धावेमध्ये मात्र भर पडली. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा पायाला इथे लागून मात्र आदळून जातोय चेंडू. लेग कट घेतोय, लेगची दिशा घेतोय आणि मात्र एक धाव मात्र नक्की मिळेल. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली बिनबाद 15. काहीसे एकेरी दुहेरीने मात्र धावफलक मात्र हलता आहे, पण काहीसं मोठं आव्हान ठेवण्यामध्ये अपयशी ठरू शकतील हे फलंदाज. काहीसं तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि ह्या शेवटचं षटक म्हटल्यानंतर हाणामारीचं कुटाकुटीचं षटक असायला हवं होतं, पण एकेरी दुहेरीने मात्र आपलं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. पुन्हा एकदा राजेश सामना करेल. हा रवी मात्र एक धाव, पुन्हा एक धाव. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. सुंदर रणनीती, सुंदर शस्त्र वापरतोय राजेश आपला चेंडूचा आणि सुंदर टप्पा ठेवतोय. जखडून ठेवले फलंदाजांना. मोठे फटके मारण्यामध्ये इथे मात्र आगमन होतंय सह्याद्री कुणबी संघ पुणे यांचे शिलेदार सन्माननीय शिगवण साहेब, सन्माननीय सर्व पदाधिकारी, रोशनजी ओकटे, नितीनजी शिगवण, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. जोरदार टाळ्याने त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया, कारण खास उपस्थिती लाभलेली आहे ती पुण्यावरून. सह्याद्री कुणबी संघाचे संपर्क प्रमुख सन्माननीय नितीनजी शिगवण सर आणि सर्व सहकार्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की अतिथी देवभाऊ कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावे. आपण मॅचकडे वळतोय, कारण आव्हानात्मक हा जो राजेशचा षटक आहे, किती धावा होऊ शकतात, किती धावांचं आव्हान ठेवू शकेल राजेश आपल्या संघासाठी. धाव संख्या फलकावरती लागली 16, 1-16. इथे विकेटचं पतन झालेलं, विकेटचं पतन होतंय आणि देवाचं रूप धारण करेल का? देवा आपल्या संघासाठी तारेल का? कोणतरी तारणहार, जसं राहुल द्रविड दी ऑल म्हटलं जातं त्याप्रमाणे देवा हा देवाचं रूप तरी धारण करून आपल्या संघाला तारेल का ते पाहायचं आहे खेळपट्टीवरती. हा चमत्कार करेल का? देवाने जर मात्र चमत्कार केला तर इथे जमलेले क्रिकेट रसिक मात्र त्याला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. ते खेळपट्टीवरती आपलं रूप धारण करावं लागेल आता मात्र देवाला, कारण ही सुवर्ण संधी आहे. संधीच आहे संधी ही. चहामध्ये बिस्किट बुडवल्यासारखी असते. ती गमावली तर मात्र पराभूत होऊ शकतो संघ. मात्र देवाने मात्र चेंडू ढकलला. एक धाव मात्र नक्की मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली आणि इथे चिकी धाव आणि चोरट्या धावेने मात्र इथे धावबाद आहे का पंचांचा? इथे धावबाद होतोय आणि 2 धावा मात्र नक्की मिळू शकतील या संघाला आणि 2 धावेने मात्र धावसंख्या धावफलकावरती लागली 18. त्यानंतर आपण सकाळच्या सत्रापासून आपण ज्यांचं समालोचन आणि सुंदर आवाज मध्ये आपण समालोचन पाहिलं ऐकलं आणि आपण आनंद घेतला सर्व क्रिकेट रसिकांनी, ज्यांची खास या स्पर्धेला उपस्थित राहिलेले असे सन्माननीय पत्रकार सुदर्शनजी जाधव साहेब यांचा इथे आपण येतोची सन्मान घेतोय. तर त्यांनी त्यात स्वीकार करायचा आहे. मायेचा आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तरी मी त्यांना विनंती करतो की हा मायेचा आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ आपण स्वीकारावा आणि असंच सहकार्य, असंच प्रेम, अशीच आपुलकी या सह्याद्री चषकावरती कायमस्वरूपी राहावी अशी मी आपणास एक माफक अपेक्षा करतो. आणि वळतोय आपण सामन्याकडे, मैदानाकडे. लवकरच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.
रांगेवाडी संघाने लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जे काही आपले विचार आहे, जो काही कानमंत्र आहे तो मैदानाबाहेर द्यायचा आहे, कारण इथे फार महत्त्वपूर्ण आहे ते सामने आणि वेळेत होणे फार महत्त्वाचं आहे. सहकार्य करायचं आहे सर्वांनी. सह्याद्री चषक 2022 हे पर्व आपण घेऊन येतोय दिवा आगासन मैदानावरती आणि आपण यूट्यूबच्या माध्यम SMD स्पोर्टच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्ह पाहतोय. जोडलेले सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि असं शेवटपर्यंत आपण जोडून राहा आणि क्रिकेटचा हा सह्याद्री चषक 2022चा पर्वामधील अंतिम सामन्यापर्यंत आपण आनंद घ्या, आनंद लुटा आणि शेवटपर्यंत SMD स्पोर्टला आपण जोडून राहा आणि आमच्यासोबत आमच्या समालोचन कक्षाचा आनंद घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण वळतोय एका मोठ्या महत्वपूर्ण लढतीकडे. ती लढत आहे रांगेवाडी विरुद्ध सडेवाडी. आव्हान घेऊन उतरलेल्या ज्यांना आव्हान ठेवलेलं आहे ते सडेवाडी संघासाठी आव्हान असेल. 18 चेंडूमध्ये 19 धावांचं आव्हान असेल. काहीसं मापक आव्हान आहे, पण क्रिकेट असा खेळ आहे की आपण शेवटच्या चेंडूपर्यंत. पुढचा होणारा सामना आहे MKCC तळघर विरुद्ध पन्हाळजे बलदेवाडी. दोन्ही संघाचे संघनायक यांनी नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. काहीसं मापक आव्हान असेल. सडेवाडी संघाला सलामी फलंदाज काहीशी रणनीती घेऊन मैदानामध्ये खेळपट्टीवरती गेलेले आहेत, कारण प्रत्येक चेंडूवरती एक धाव सुद्धा पुरेशी असणार आहे आपल्या विजयासाठी. कारण हे नॉकआउट स्पर्धा एकदिवसीय स्पर्धेमध्ये आपलं जर स्थान जर नक्की जर टिकून ठेवायचं असेल तर करो या मरो या पद्धतीनेच आपल्याला खेळावं लागेल, कारण ते फार महत्त्वाचं आहे. कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे. आपलं स्थान फार महत्त्वाचं आहे आपल्या संघासाठी. आपण क्रिकेट खेळतोय ते आपल्या संघासाठी, आपल्या वाडीसाठी, आपल्या गावासाठी, कारण ते फार महत्त्वाचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हेच आपल्याला समीकरण आपल्याला पाहायला मिळतं, हेच गणित आपल्याला पाहायला मिळतं. जो खेळाडू आहे तो गावाच्या नावासाठी खेळत असतो, वाडीच्या नावासाठी खेळत असतो. स्वतःच्या स्वार्थाच्या नावासाठी कोणी ग्रामीण खेळाडू हा खेळत नसतो. हेच फार आदर्शवत कामगिरी या टेनिस क्रिकेटमध्ये. दापोली मंडणगड या टेनिस क्रिकेटची पंढरी ज्याला म्हटलं जातं, ग्रामीण टेनिस क्रिकेटची पंढरी ज्याला म्हटलं जातं, ते दापोली खेड मंडणगड या तालुक्यामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटपट्टू हे एक तत्व आहे की मी खेळणार ते गावासाठी, वाडीसाठी खेळणार. आणि तेच तत्व आज आपल्या सह्याद्री क्रिकेट चषक 2022च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि इथे पहिला षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक अष्टपैलू खेळाडू ज्याने काहीसं देवाचं रूप धारण केलं नाही, पण गोलंदाजीच्या माध्यमातून करेल का असा हा देवा चेंडू फेकतोय, सामना करेल. सुंदर असं क्या बात आहे, सुंदर टप्पा, अचूक टप्पा ज्याला म्हटलं जातं. गुडलेनची गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ती देवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर काहीसा चेंडू पडला, रिप्लेमध्ये पाहताय आपण, काहीसा चेंडू पडला, उसळता घेतला, चेंडू वरती गेला, उंची घेतली आणि काहीसा फलंदाजाला म्हटलं जगडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरला. आपला पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवताना देवा मात्र आपल्या खेळपट्टीवरती दिसतोय. पुन्हा समर्थ आहे, सज्ज आहे तो देवा, चेंडू फेकतोय. काहीसा लेग साईडला टटकावलेला चेंडू, एक धाव मात्र नक्की मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव सुद्धा इथं यशस्वीरित्या पूर्ण. अशा 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. आपलं खातं खोललंय संघाचं आणि धावसंख्या होते 2. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू मध्ये काहीसं ढकलून दिलेल्या चेंडूमध्ये काहीसं वाऱ्याच्या वेगाने मात्र 2 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरतायत. असे हे सलामी फलंदाज विलास विरुद्ध रोहित.
आता रोहितचं जसं नाव आलं तसं मुंबई इंडियन्सची काल मॅच होती गुढीपाडव्याच्या दिवशी, पण सगळ्यांच्या अपेक्षा होती की गुढी ही विजयाची मुंबई इंडियन्स लावेलच, पण काहीच निराशाजनक कामगिरी केली ती रोहितने. पण इथं रोहित मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये या खेळपट्टीवर तर आपलं अधिराज्य गाजवेल का? कारण सलामी फलंदाज सुद्धा इथे आहे रोहित, आणि मुंबई इंडियन्समध्ये सलामी फलंदाज सुद्धा होता तो रोहित. पण दोन्ही रोहित, एक सीझन मधला रोहित आणि इथं खेळपट्टीवरती दिसतोय तो टेनिस मधला रोहित. सुंदर मारलेला चेंडू, इथं मिड ऑफच्या दिशेने मारला चेंडू, शतरक्ष खाली येतोय, पण तत्पूर्वी एक धाव मात्र नक्की मिळेल. दुसरे धाव सुद्धा एकदम पुरेशा वेळेने आरामात मात्र पूर्ण केल्या. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते धाव फलकावरती 4. इथे गुणलेखक आहेत, गुणलेखक धनवेश नाचरे अतिशय कटाक्ष नजरेने आपल्या गुणलेखकाची कामगिरी बजावतायत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करेन, कारण फार महत्वाचं असतं गुणलेखकाची भूमिका. गुणलेखकावरती फार मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारी फार कर्तव्यनिष्ठ जबाबदारी पार पाडताना ते दिसत आहेत. मी त्यांना धन्यवाद देईन आणि मॅचकडे वळतोय. पुन्हा एकदा देवा सज्ज आहे, समर्थ आहे आणि स्ट्राईकला आहे तो फलंदाज. आपण नाणेफेक कक्षाकडे वळतोय. MKCC तळघर विरुद्ध पन्हाळजे बलदेवाडी यांचा नाणेफेकीचा कॉल सन्माननीय सह्याद्री कुटुंबीय संघाचे संपर्क सन्माननीय नितीनजी शिगवण सर यांच्या शुभ हस्ते इथे होते. पाहूया कोणाच्या बाजूने. लगेच सांगायचंय प्लीज सर लगेच सांगायचंय. ओके, धन्यवाद. शतरक्षण स्वीकारल्या धन्यवाद आपण सहकार्य केल्याबद्दल. असं सहकार्य राहू द्या. प्रत्येक संघाकडून अपेक्षा आहे, कारण टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेट जेव्हा आपण खेळतो ह्या नियमांची पालना गरजेचं आहे, कारण खूप मोठं टेनिस क्रिकेट आपल्याला आयुष्यात खेळायचं आहे. मोठं व्यावसायिक क्रिकेटपट्टू आपल्याला बनायचं आहे. तर बनायचं असेल तर काही नियमावली आहे, त्या नियमांचं पालन आपण करणं गरजेचं आहे. तसंच आता जसं सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देईन. पुन्हा इकडे मॅचकडे वळतोय देवाकडे. काहीसा डावकुळा फलंदाज इथे बॅटची कडा घेतोय, जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, मोठ्या गडीचं पतन होतोय, मोठा झटका सडेवाडी संघाला. इथे मात्र रोहितने पुन्हा निराशा. काल गुढी पाडव्याला मात्र रोहितने तिथे निराशा केली मुंबई इंडियन्स मध्ये. इथे सुद्धा रोहितने सलामी फलंदाजीला जाऊन सुद्धा निराशाच केली. इथेही निराशा केली. आपल्या संघाला जर विजयाची गुढी उभी करायची असेल तर मात्र करो या मरो तुम्हाला खेळ करावाच लागेल, खेळाचं प्रदर्शन करावं लागेल. रोहितची जागा घेण्यासाठी गेलाय मैदानामध्ये, आता मात्र दाखल होतोय तो अष्टपैलू खेळाडू राजेश, ज्याने सुंदर अशी गोलंदाजीचा नजराणा केला होता. तो राजेश मैदानामध्ये दाखल होतोय आणि तितक्याच दमाने आणि दमदार गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला तो देवा गोलंदाजी मार्क वरती. काहीसा छोटासा रणप आहे देवा याचं. सुंदर आपला रणनीती पाहायला मिळाली आपल्याला या शतरक्षकांच्या माध्यमातून, देवाच्या माध्यमातून. काहीसं माफक जरी आव्हान असलं, 18 चेंडूमध्ये 19 धावा जरी जमवायच्या असल्या तरी शतरक्षक मात्र वर्चस्व मिळत आहे. इथं यॉर्कर चेंडू होतोय, चेंडू आदळतो पायाला, इथं पापील केली जाते, दाद मागितली जाते. थर्ड अंपायरकडे दाद मागितली जाते. थर्ड अंपायरकडे पंचाने दाद मागितलेली आयोजकांकडे आलेला आहे. आयोजकांनी लवकरात लवकर त्याचा निर्णय द्यायचा आहे. प्लीज वेळ वाया घालू नये. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. थर्ड अंपायरचा इशारा येतोय. थर्ड अंपायर सांगते आपण रिप्ले पाहिलाच असाल, आपण रिप्ले पाहतोय आणि थर्ड अंपायरचा इशारा.
पंचांचा इशारा द्यायचा आहे. पंचांचा इशारा. पंचांचा इशारा येतोय. इथे मात्र गडीचं पतन होते. मोठा झटका सडेवाडी संघाला राजसच्या रूपाने. खेळाडूचा नाश करेल का ते पाहायचं आहे चेंडूवरती. मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन झालं होतं. दुसरा चेंडू फेकतोय अविनाश. सुंदर मारला चेंडू मिडॉनच्या दिशेला. इथे जातोय वन बाउन्स. पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. इथे सुंदर वाऱ्याच्या चित्तेच्या वेगाने जाऊन चेंडूवरती पकडलंय. चेंडूला मात्र अडवलं आणि 2 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरला. या 2 धावा सुद्धा संघाला फार महत्वाच्या आहेत आणि 2 धावा ज्या जमा केल्या फलंदाजाने धावून काढल्या त्या 2 धावा सुद्धा फार महत्वाच्या आहेत आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 9. सुंदर असा दोन्ही ठिकाणी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याच्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे. कारण 18 चेंडूमध्ये 19 धावांचं माफक आव्हान घेऊन हे उतरलेले दोन्ही करो या मरो दोन्ही संघ पाहायला मिळतात. मेहनत कष्ट घेताना पाहायला मिळतात. सुंदर मारला चेंडू सरळ जातोय. इथे क्षेत्ररक्षण हातामध्ये पण जाईल का. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मात्र नक्की मिळाल्या. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 11. 2 आकड्यामध्ये धावसंख्या मात्र इथे पोहोचली. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि निर्णायक षटक मात्र त्यानंतर येणार आहे. काहीसं उर्वरित चेंडू मात्र बाकी आहेत. सुंदर असा नजराणा पाहायला मिळते. 18 चेंडू मध्ये 19 धावांचं आव्हान घेऊन आलेले फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा तितकंच आक्रमक पवित्रा घेत आहेत. सुंदर मारला चेंडू. इथे झेलबाद होऊ शकेल का. सुंदर इथे चुकीला मापणार. वन बाउन्स चौकार. खणखणीत चौकार. बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार मारला. इथे झेल होऊ शकला असता. अंकुश काही गडबडला. अंकुश जात होता चेंडू खाली पण त्याला काहीसा अंदाज आला नाही. मात्र चेंडू गेला. त्याला हुकून गेला. वन बाउन्स सीमारेषा पार आणि 4 धावेने मात्र विजयाचा मार्ग सुकर करताना विलास. पुन्हा एकदा अविनाश सामना करेल. बॅट कट घेतली आहे. जातोय चेंडू जातोय सीमारेषेकडे. मात्र 1 धाव मात्र नक्की मिळेल. 1 धावेत समाधान मानावं लागेल का. पण 2 धाव मात्र क्या बात आहे. क्या बात आहे. यालाच म्हणतात रणनीती. ही रणनीती फार महत्वाची आहे. ती रणनीती आपल्याला पाहायला मिळते सडेवाडी सौनस या संघाकडून आणि यात 1 धावेने मात्र धावसंख्या झाली 17. काहीसा 2 धाव 2 पाऊल मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागलेली आहे. धाव फलकावरती 17. आपल्याला एक विजयाचा मार्ग मात्र या चौकाराने सुकर केला आणि एक आशा पल्लवित केल्या. या नवीन वर्षाच्या प्रारंभाला हा विलासच्या बॅटमधून निघालेला हा चौकार मात्र एक विजयाच्या आशा पल्लवित करून गेला आणि 7 चेंडूमध्ये मात्र 2 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहे तो विश्वास आणि तिसरं निर्णायक षटक घेऊन आलेला आहे तो आकाश. आकाश हा काहीसा आकाशाच्या ताऱ्यात चमकवू शकेल का. सुंदर गोलंदाजीचा अचूक टप्पा म्हणावी लागेल. सुंदर काहीसा समजलेने काहीसा संयमाने खेळतायत फलंदाज. कारण आपल्याला विजयासाठी मात्र 5 चेंडूमध्ये 2 धावेची आवश्यकता आहे. काहीसं इथे निर्णायक षटक असेल तितकं जर चांगलं तंत्रशुद्ध आणि गुगली गोलंदाजी जर केली तर मात्र इथे एक रोमांचक चित्तथरारक सामना बनू शकेल. पाहायचं आपल्याला तितक्याच दमदार आणि सुंदर अशी गोलंदाजी करेल का आकाश आपल्या संघासाठी. आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर 5 चेंडूमध्ये 2 धावा कराव्या लागतील. तर मात्र 5 चेंडू तुम्हाला निर्धाव टाकावे लागतील. इथे मात्र एक कडवी झुंज तुंब युद्ध ज्याला म्हटलं जातं ते आज
किंग मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला. सुंदर असा मार फेकलेला चेंडू, इथे अवांतर, अजूनही मात्र विजयाचा प्रवास मात्र सुकर करतोय हा आकाश. काहीच फक्त औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू 1 धावा. धावसंख्या जर समांतर झाली तर आयोजक पुन्हा सुंदर गोलंदाजी काहीसा हापापलेला हा फलंदाज पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करत होता, पण काहीसा बीट झाला, समजलं नाही. तर निर्धाव चेंडू होतोय आणि 4 चेंडू मध्ये 1 धावेची मात्र आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या संघनायक, तुम्हाला कंपल्सरी 1 धाव करणंच आहे. 4 चेंडू 1 धावा. पुन्हा एकदा आकाश आपल्या सुंदर असं गोलंदाजी नजर. क्या बात आहे सुंदर. सर्वांनी टाळ्या वाजवायचा, प्रोत्साहन करायचं. असं नवोदित खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी कौतुकाचे टाळ्यांची थाप मात्र गरजेची आहे. ते थाप आपल्या क्रिकेट रसिकांकडून झालीच पाहिजे, कारण अशा वेळी संघर्ष फार महत्वाचा असतं. जर संघर्ष जितका तुमचा मोठा, तितका विजयाचा उंची सुद्धा तितकीच मोठी असते. ते विजय तितका तुमचा मोठा असणार आहे. तो संघर्ष करताना मात्र आकाश या खेळपट्टीवरती गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज, एकदम टिचून गोलंदाजी करतोय तो आकाश. काहीसा अवांतर धावेमध्ये फसला होता आकाश, तो पुन्हा सरलय गवसलाय. मात्र इथे 1 धाव मारू शकेल. इथे मात्र धावबाद होऊ शकला असता, पण काहीसा सहजरित्या 1 धाव मात्र नक्की पूर्ण करून विजय संपादन केला तो सडेवाडी सवनस या संघाने. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि पराभूत संघाचं सुद्धा अभिनंदन करूया, कारण यश हे शेवटचं नसतं आणि पराभव सुद्धा हे संपलेलं नसतं. महत्वाचं असतं तो तुमचा आत्मविश्वास. तो आत्मविश्वास आपण गमवायचा नाहीये असं मी पराभूत संघाला सांगेन. आणि दोन्ही संघाचं मी अभिनंदन करतोय आणि तत्पूर्वी आपण वळतोय एका सुमधुर संगीताकडे.